दीपभाव मित्रांनो, मी किशोर झोटे पुन्हा एकदा स्वागत माझ्या चला शिकूया तंत्रस्नेही होऊया या यूट्यूब चॅनलवरती। आज नवोदय विद्यालयाचा रिझल्ट लागलेला आहे, तर तोच रिझल्ट आपण कसा पाहावा या संदर्भातला हा व्हिडिओ। तर वळूयात आपल्या लाडक्या क्रोम ब्राउझरकडे। क्रोम ब्राउझरवर आल्यावरती इथे आपल्याला नवोदय असं टाईप करायचं आहे। नवोदय 2 नंबरची जी लिंक आहे त्याला आपल्याला क्लिक करायचं आहे। त्यानंतर इथे नवोदय दिलेला आहे, याला जर क्लिक केलं तर पेज नॉट फाउंड येत आहे। त्यानंतर आपल्याला स्क्रॉल करायचं आहे। इथे सुद्धा cbscit.in हे दाखवत आहे, त्याही लिंकला आपल्याला क्लिक करायचं नाही आहे। इथे आहे बघा cbscitms.rcil.government.in ही जी साईट आहे यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। इथे क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला पेज ओपन होईल। इथे बघा सगळ्यात वरची जी लिंक आहे, क्लिक हिअर फॉर क्लास 6 JNVST रिझल्ट 2025 समर बाउंड, याला आपल्याला क्लिक करायचं आहे। इथे क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने आपल्यासमोर पेज ओपन होईल रिझल्ट बघण्यासाठी। इथे आहे आपल्याला एंटर युअर रोल नंबर ॲज गिवन ॲज ऑन युअर ॲडमिट कार्ड, जे प्रवेशपत्र होतं त्यावरचा इथं रोल नंबर आपल्याला आधी टाकायचा आहे। त्यानंतर खाली आहे एंटर युअर डेट ऑफ बर्थ, आपली त्या विद्यार्थ्याची जी काही जन्मतारीख असेल ती इथे आपल्याला टाकायची आणि चेक रिझल्ट या टॅबवरती आपल्याला क्लिक करायची आहे। चला तर आपण माहिती टाकून घेऊयात। इथे कॅलेंडर येईल, कॅलेंडरवरून वर्ष जे आहे त्याला क्लिक करूयात। जे वर्ष आपल्याला हवे ते आधी आपल्याला निवडून घ्यायचं आहे कॅलेंडरवरून। त्यानंतर महिना निवडायचा आहे। महिना निवडून झाल्यानंतर आपल्याला तारीख निवडायची आहे। ही माहिती टाकून झाल्यावर इथे आपल्याला चेक रिझल्टवरती क्लिक करायचं आहे। चेक रिझल्टवरती क्लिक केल्यावरती बघा इथे आपल्याला दाखवत आहे अशा पद्धतीने रिझल्ट सॉरी यू आर नॉट कन्सिडर फॉर ॲडमिशन इन मेन सिलेक्ट लिस्ट। याचा अर्थ हा जो विद्यार्थी आहे तो सिलेक्ट झालेला नाही। त्यानंतर इथं क्लिअर डाटा या टॅबवरती क्लिक करून आपण दुसऱ्या विद्यार्थ्याचा रिझल्ट पाहू शकतो। त्याच पद्धतीने आपल्याला इथे पुन्हा एकदा रोल नंबर टाकायचा आहे आणि डेट ऑफ बर्थ त्याची टाकायची आहे। माहिती भरून झाल्यावरती चेक रिझल्टवरती क्लिक केल्यावरती इथे आपल्याला रिझल्ट दिसत आहे, कॉंग्रॅच्युलेशन यू आर प्रोव्हिजनली सिलेक्टेड फॉर ॲडमिशन, म्हणजे हा विद्यार्थी जो आहे तो इथे सिलेक्ट झालेला आहे। तर अशा पद्धतीने आपण आपल्या शाळेतल्या विद्यार्थ्यांचा रिझल्ट इथे पाहू शकतो। डिटेल्स रिझल्ट असा इथे आपल्याला मिळणार नाही, फक्त खाली जी नोट आहे ती आपल्याला इथे पाहता येणार आहेत। तर या व्हिडिओमध्ये एवढंच, भेटूयात पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय तंत्रज्ञान।